Dear student, we are solving practice set 3.1 question number 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 त्या ठिकाणी सोडवत आहोत. त्याच्यामधला दुसरा प्रश्न, राईट अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन whose first term is a and common difference is d in each of the following. आता काय सांगितलेला प्रश्न की जर अंकगणिती श्रेणी जी आहे तर तिचं पहिलं पद आपल्याला त्या ठिकाणी ए दिलेलं आहे आणि सामान्य असणारा जो काही फरक जो आहे तर तो डी दिलेला त्या ठिकाणी असेल तर अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती श्रेणी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लिहायला सांगितलं. पण त्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला सोल्युशन. त्या ठिकाणी सोल्युशन मध्ये सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म दिलेले, फर्स्ट टर्म ए किंवा असताना काही फर्स्ट टर्म जी आहे तर ती फर्स्ट टर्म कशाने दाखवतो आपण T1 ने त्या ठिकाणी दाखवतो. तर ती T1 किती दिलेली 10 दिलेली आणि डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स दिलेला आपल्याला त्या ठिकाणी 5. आता या ठिकाणी पहिलं पद दिलेलं आहे आणि सामान्य फरक जो आहे तर तो फरक दिलेला. तर दुसरं पद आपण कसं काढतो, दुसरं पद कसं काढतो तर दुसरं पद काढण्यासाठी असणारं जे काही पहिलं पद जे आहे तर त्या पहिल्या पदामध्ये काय करतो असणारा जो काही कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स काय करतो त्याच्यामध्ये ऍड त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून या ठिकाणी T1 किती आहे 5 आणि डिफरन्स किती आहे T1 जे आहे तर ते 10 आहे आणि डिफरन्स जो आहे तर तो 5 आणि म्हणून 10 + 5 आलं 15. त्याच्यानंतरची थर्ड टर्म काढायची. थर्ड टर्म कशी काढणार तर सेकंड टर्म प्लस कॉमन डिफरन्स. आता सेकंड टर्म आपल्याला मिळाली किती मिळाली 15 पुन्हा डिफरन्स 5 किती आलं तर 20. पुन्हा त्या ठिकाणी फोर्थ टर्म आपल्याला काढायची. फोर्थ टर्म काढण्यासाठी काय करणार आपण की थर्ड टर्म जे आहे तर त्या थर्ड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी मिळवणार. आता थर्ड टर्म आपल्याला मिळाली 20 पुन्हा कॉमन डिफरन्स किती आहे 5 जी स्थिती आली 25. पुढे T5 कसा काढणार तर T4 प्लस डी. T4 आपल्याकडे आहे 25 प्लस डी किती आहे तर आपला त्या ठिकाणी 5 आहे म्हणजे तो आला त्या ठिकाणी 30 येते. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पद्धत जर त्या ठिकाणी जर काढली तर पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की या ठिकाणी फर्स्ट टर्म जी आहे तर ती 10, सेकंड टर्म 15, थर्ड टर्म 20, 25, 30 डॅश is an required arithmetic progression. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 10, 15, 20, 25, 30 ही आपल्याला आवश्यक असलेली किंवा पाहिजे असलेली त्या ठिकाणी काय असेल अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी असेल येते. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला या ठिकाणी दिलेले की या ठिकाणी सोल्युशन त्या ठिकाणी फर्स्ट टर्म दिलेली किती दिलेली फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू -3 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 0. त्या ठिकाणी सेकंड टर्म कसं काढणार आपण फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स किती डी. आता फर्स्ट टर्म किती आली तर त्या ठिकाणी -3 आणि कॉमन डिफरन्स किती आहे 0 म्हणजे त्या ठिकाणी सेकंड टर्म आपली आली 3. थर्ड टर्म आपल्याला काढायची. थर्ड टर्म कशी काढणार आपण तर सेकंड टर्म प्लस कॉमन डिफरन्स. सेकंड टर्म आपल्या त्या ठिकाणी आली -3 आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय करायचंय 0 त्या ठिकाणी मिळवायचंय. पुन्हा त्या ठिकाणी किती आली -3. पुढे फोर्थ टर्म कशी काढणार तर थर्ड टर्म प्लस कॉमन डिफरन्स. थर्ड टर्म आपली आहे -3 आणि कॉमन डिफरन्स आला 3 जी किती आली -3. या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे फर्स्ट टर्म आपली त्या ठिकाणी -3 आहे, सेकंड टर्म -3,
थर्ड टर्म -3 फोर्थ टर्म -3 कॉमा डॅश डॅश ही काय असणार आहे इज द रिक्वायर्ड अरिथमॅटिकल प्रोग्रेशन आणि आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असलेली किंवा पाहिजे असलेली त्या ठिकाणी अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती श्रेणी त्या ठिकाणी आपल्याला लिहिते. त्याच्यानंतर थर्ड या ठिकाणी सोल्युशन आता या ठिकाणी पुन्हा फर्स्ट टर्म म्हणजे T1 किती दिलेला आपल्याला -7 आणि असणार तो काही कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स 1/2 म्हणजे आपण त्या ठिकाणी 0.5 त्या ठिकाणी त्या ठिकाणी सेकंड टर्म आपल्याला काढायची. सेकंड टर्म कशी काढणार फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स सेकंड टर्म आपली आहे फर्स्ट टर्म आहे -7 आणि कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स किती आहे 0.5 इज इक्वल टू आता -7 मधून 0.5 त्या ठिकाणी घे म्हणजे या ठिकाणी पहा तर या ठिकाणी ती -6.5 त्या ठिकाणी राहते. साधा हिशोब आहे की काय करायचंय की -7 मायनस काय आहे 0.5 बरोबर असं मी त्या ठिकाणी लिहिलं. हीच वजाबाकी जर आपण जर केली तर काय करायचं 0 मधून 10 मधून 5 गेले खाली राहिले 5 हाताळीतला 2 टाकला 7 मधून 6 गेले 7 मधून 1 गेला खाली राहिले 6 आणि चिन्ह मोठ्या संख्या म्हणजे वजा 6.5 राहिले. पुढे T3 कसा काढणार तर T2 प्लस D T2 किती आला आपला -6.5 प्लस डिफरन्स किती आहे पुन्हा 0.5 म्हणजे याच्यामधून पुन्हा 0.5 जर वजा जर केला तर आपल्याला या ठिकाणी किती राहिली -6 त्या ठिकाणी. पुढे T4 कसा काढणार तर T3 प्लस D. आता T3 जे आहे तर T3 किती आला आपला तर त्या ठिकाणी -6 ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 0.5 म्हणजेच वजा 6 मधून 0.5 जर गेले तर काय राहिले -5.5 त्या ठिकाणी. म्हणून पहा या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म किती दिलेली -7 सेकंड टर्म किती आली आपली -6.5 थर्ड टर्म किती आली -6 आली फोर्थ टर्म किती आली -5.5 इज द रिक्वायर्ड अरिथमॅटिकल प्रोग्रेशन आणि म्हणून ही आपली त्या ठिकाणी -7 वजा 6.5 वजा 6 वजा 5.5 ही काय असली पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती अंकगणिती श्रेणी आपण अशा पद्धतीची त्या ठिकाणी लिहू शकतो. त्याच्यानंतर पुढे फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले सोल्युशन. आता फोर्थ एक्झाम्पल मध्ये फर्स्ट टर्म जे आहे तर ती फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली -1.25 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 3. आता सेकंड टर्म कशी फाइंड आउट करतो तर फर्स्ट टर्म जे आहे तर त्या फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स आपण त्या ठिकाणी मिळाला. आता पहा फर्स्ट टर्म किती आहे -1.25 प्लस 3. आता याची वजाबाकी करण्यासाठी पहा अशा पद्धतीने आपण वजाबाकी करू 3.00 याच्यामधून काय करायचं आपल्याला 1.25 त्या ठिकाणी मायनस करायचं. 10 मधून 5 गेले खाली राहिले 5 हातचा घेतला 2 टाकला 10 मधून 3 गेले खाली राहिले 7 हातचा घेतला 2 टाकला 3 मधून किती गेले 2 गेले खाली राहिले 1 म्हणजे या ठिकाणी वजाबाकी जी आहे तर ती वजाबाकी आली आपली 1.75 आणि चिन्ह कोणतं देणार आपण मोठ्या संख्येचे म्हणजे सेकंड टर्म आपल्याला मिळाली 1.75. अशाच पद्धतीने थर्ड टर्म आपल्याला काढायची. आता थर्ड टर्म कशी काढणार तर सेकंड टर्म प्लस कॉमन डिफरन्स. सेकंड टर्म किती आली आपली 1.75 प्लस कॉमन डिफरन्स किती आला आपला आहे 3. पुन्हा या ठिकाणी ही ऍडिशन आपण करू 3.00 आणि 1.75
पुन्हा ऍडिशन केली 5, 7 आणि 3 + 4 किती आली 4.75. ज्या ठिकाणी याला आपलं त्या ठिकाणी 4.75. T4 टर्म कशी फाइंड आउट करायची? T3 + D. आता T3 किती आहे? T3 पहा की 4.75 आणि D किती आहे आपला? तर D आहे 3, म्हणजे त्या ठिकाणी 3.00 + 4.75. ऍडिशन केली 5, 7 आणि 3 + 4 किती आली 7, म्हणून या ठिकाणी किती आली 7.75. पहा त्या ठिकाणी काय काय टर्म होती. फर्स्ट टर्म किती मिळाली आपल्याला? तर त्या ठिकाणी -1.25. सेकंड टर्म आपल्याकडे आहे 1.75. थर्ड टर्म आहे 4.75 आणि फोर्थ टर्म आहे 7.75. अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. आणि इज द रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि ही आपल्याला आवश्यक असणारी अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती अंकगणिती श्रेणी या ठिकाणी येते. याच्यानंतर पुढे 5th एक्झाम्पल आपल्याला दिलेले पहा की सोल्युशन. या ठिकाणी फर्स्ट टर्म ते आपण ए ने दाखवतो किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी T1 म्हणतो. तर 6 आणि कॉमन डिफरन्स सामान्य फरक दिलेले 3. सेकंड टर्म कशी काढतो? तर फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स. आता फर्स्ट टर्म किती दिलेली 6 आणि कॉमन डिफरन्स जो आहे तर तो किती आहे -3. म्हणजेच किती आला तर त्या ठिकाणी 2 कॅपिटल. म्हणजे सेकंड टर्म जी आहे तर ती सेकंड टर्म या ठिकाणी नेमकं काय होते? फर्स्ट टर्म जी आहे तर ती फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म काय 6 - 3 आहे, जिथं आला तर त्या ठिकाणी 3 आला. थर्ड टर्म T2 + D. T2 किती आला 3 आणि प्लस कॉमन डिफरन्स किती आहे आपला -3. 3 - 3 किती येतात नसते 0 त्या ठिकाणी. पुढे T4 कशी काढणार? तर T3 + D. आता T3 किती आलाय 0 आणि कॉमन डिफरन्स किती आहे आपला -3, म्हणजे किती आलं -3. म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे तर ती फर्स्ट टर्म आपली त्या ठिकाणी 6 आहे. त्याच्यानंतर सेकंड टर्म त्या ठिकाणी 3 आली. थर्ड टर्म त्या ठिकाणी 0 आली. फोर्थ टर्म किती आली -3, डॅश इज द रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 6,3,0 -3 ही त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असणारी अंकगणिती श्रेणी या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर 6th एक्झाम्पल पहा. सोल्युशन या ठिकाणी ती फर्स्ट टर्म आपल्याला दिली म्हणजे ए किती दिली एच, म्हणजे आपण T1 ने दाखवतो -90. कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे -4. त्या ठिकाणी सेकंड टर्म आपल्याला त्या ठिकाणी फाउंडेट करायची. सेकंड टर्म कशी काढतो? फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स. बरोबर. आता फर्स्ट टर्म किती आहे -90 मायनस या ठिकाणी प्लस आहे. पुढे किती आहे -4 आहे. ज्या ठिकाणी -90 -4. आता दोन्ही संख्यांना त्या ठिकाणी वजा चिन्ह असेल तर काय करतो? सरळ बेरीज करतो आणि आहे तेच चिन्ह त्या ठिकाणी ठेवतो. बरोबर. या ठिकाणी नेमकं लक्षात येते या ठिकाणी काय होते तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. येते मग त्या ठिकाणी किती येईल तर या ठिकाणी ते -23 आहे. बरोबर. पुढे T3. तर T3 कशी काढणार तर T2 + D. तर T2 किती आलाय तर -23 प्लस D किती आहे आपला -4. ज्या ठिकाणी -23 -4
पुन्हा त्या ठिकाणी दोन्ही संख्यांना काही वजा चिन्ह आहे. दोन्ही संख्यांना वजा चिन्ह असेल तर सरळ त्या ठिकाणी बेरीज करतो तेच चिन्ह ठेवतो. म्हणजे -23 आणि -4 किती आले? -27 त्या ठिकाणी आले. इज इक्वल टू -27. पुढे T4 आपल्याला काढायचं आहे. T3 प्लस D इज इक्वल टू T3 किती आलंय? -27 आणि प्लस D किती आहे? -4. म्हणजेच तो -27 -4 तर किती आलं? -31 त्या ठिकाणी. बरोबर. आता या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? फर्स्ट टर्म जी आहे तर ती फर्स्ट टर्म किती आहे? -90. सेकंड टर्म किती मिळाली? -23. थर्ड टर्म -20. फोर्थ टर्म -31. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. इज द रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणारी अंकगणिती श्रेणी अशा पद्धतीची त्या ठिकाणी मिळेल. याच्यानंतर पुढे आता पुढे थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे. फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पुढे दिलेली जी काय अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीसाठी पहिलं पद आणि सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक आपल्या त्या ठिकाणी शोधायला त्या ठिकाणी सांगितलंय. सोल्युशन या ठिकाणी फर्स्ट टर्म जी आहे T1 किती आहे? 5. सेकंड टर्म किती आहे? तर या ठिकाणी 1 आहे. थर्ड टर्म त्या ठिकाणी किती आहे? -3. आणि फोर्थ टर्म जी आहे तर ती फोर्थ टर्म किती दिलेली आपल्याला? -7. बरोबर. पण या ठिकाणी आपण फर्स्ट टर्म जी आहे तर ती फर्स्ट टर्म त्या ठिकाणी काढ. आता कॉमन डिफरन्स काढायचे. कॉमन डिफरन्स कसा काढता कोणी? तर या ठिकाणी पहा T2 -T1 त्या ठिकाणी करावा. आता T2 किती आहे? 1 आणि T1 किती आहे? 5 आहे. म्हणजे हा फरक जर घेतला तर तो आला -4 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे अशाच पद्धतीने पुढे आपल्याला T3 -T2च्या साईड सुद्धा कॉमन डिफरन्स काढता येईल. T3 किती आहे? -3 मायनस T2 किती आहे? -1. -3 -1 किती आले? -4 आले. पुन्हा आपण काढू शकतो T4 -T3. इथे कॉमन डिफरन्स आपण काढू शकतो. पहा T4 किती आहे? -7 मायनस त्याच्यानंतर T3. आता T3 किती आहे? T3 त्या ठिकाणी T3 आहे तर त्या ठिकाणी -4 त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता या ठिकाणी नेमकं आपलं त्या ठिकाणी काय चुकतंय त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. काही चुकत नाही. मायनस या ठिकाणी मायनस नेमकं काय होतंय त्याचा विचार करू. पहा काय होतंय नेमकं. त्या ठिकाणी T4 जे आहे T4 किती आली आपली त्या ठिकाणी? -5. आता T4 किती आहे? -7 आहे. बरोबर. -7 मायनस T3 किती आहे? त्या ठिकाणी T4 टर्म जे आहे तर T4 टर्म त्या ठिकाणी -7 आहे. मायनस आणि पुन्हा या ठिकाणी T3 किती आहे? -3. पुढे 7 मायनस प्लस 1 -7 आणि प्लस 1 जी किती आली? मायनस. या ठिकाणी नेमकं काय होते पहा. पुढे या ठिकाणी मायनस त्या ठिकाणी प्लस झालेली आणि इथे किती राहिली? मायनस. म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू फर्स्ट टर्म आपल्या लक्षात आली किती आहे? 5 आणि असणारा जो काही कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू किती आलेलं आहे? प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी -4 इथे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. सोल्युशन या ठिकाणी फर्स्ट टर्म किती आहे? 0.6. सेकंड टर्म
इंटू 0.9. थर्ड टर्म आपली आहे 1.2. फोर्थ टर्म आहे 1.5. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला डिफरन्स काढायचा. डी कसा काढणार? T2 मायनस T1. तर T2 किती आहे? 0.9 मायनस T1 0.6. किती शिल्लक राहिली? तर 0.3 या ठिकाणी. पुढे पुन्हा डिफरन्स आपण काढू शकतो की T3 मायनस T2. तर T3 किती आहे? 1.2. T2 किती आहे? 0.9. पुन्हा किती डिफरन्स आला? 0.3. D इज इक्वल टू T4 मायनस T3. T4 किती आहे? 1.5 मायनस T3 किती आहे? 1.2. पुन्हा याच्यामधला डिफरन्स घेतला तर तुम्हाला 0.3 येते. म्हणून या ठिकाणी पहा, फर्स्ट टर्म T1 और A इज इक्वल टू फर्स्ट टर्म किती आहे? 0.6 आणि असणारे काही कॉमन डिफरन्स, सामान्य फरक, कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू किती येता दिसते? 0.3 येते. त्याच्यानंतर पुढे थर्ड या ठिकाणी सोल्युशन T1 फर्स्ट टर्म 127. सेकंड टर्म किती आहे? 135. थर्ड टर्म किती आहे? 143. त्याच्यानंतरची फोर्थ टर्म 151. बरोबर. आता इथे पुन्हा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, कॉमन डिफरन्स. T2 मायनस T1. T2 किती आहे? 135. T1 किती आहे? 127. आता 135 मधून किती गेले? 127 गेले. या ठिकाणी 8 राहिले. पुढे कॉमन डिफरन्स T3 मायनस T2. तर T3 आता T3 किती आहे? तर T3 त्या ठिकाणी 143 वजा T2 135. पुन्हा डिफरन्स किती आला? 8 आला. D इज इक्वल टू T4 मायनस T3. T4 किती आहे? 151 मायनस T3 किती आहे? 143. याच्या मधला डिफरन्स काढला तर तो त्या ठिकाणी 8 आला. आणि म्हणून या ठिकाणी फर्स्ट टर्म T1 A इज इक्वल टू फर्स्ट टर्म किती आहे? 127. सामान्य फरक, कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू किती आता दिसते? 8 येते. अजून एक उदाहरण त्या ठिकाणी आहे. पाहता फोर्थ एक्झाम्पल सोल्युशन. आता फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले 1/4, 3/4, 5/4, 7/4, डॅश. सोल्युशन फर्स्ट टर्म किती आहे? 1/4. सेकंड टर्म किती आहे? 3/4. थर्ड टर्म किती आहे? 5/4. त्याच्यानंतरची फोर्थ टर्म आपल्याला दिलेली आहे 7/4. कॉमन डिफरन्स D आपल्याला काढायचा आहे की T2 मायनस T1. T2 किती आहे? 3/4 मायनस फर्स्ट टर्म किती आहे? 1/4. पण डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे, म्हणजे डिनॉमिनेटर जसाच्या तसा आणि असणारे जे काही न्यूमरेटर जे आहे तर त्या न्यूमरेटर मध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. 3 मायनस 1 किती राहिले? 1. या ठिकाणी 2/4 म्हणजेच किती आला? 1/2 त्या ठिकाणी कॉमन डिफरन्स. अशाच पद्धतीने पुढे T3 मायनस T2. T3 किती आहे? 5/4 मायनस T2 आहे 3 मायनस 3/4. पुन्हा डिनॉमिनेटर काय दिसतोय? सेम आहे आणि न्यूमरेटरला त्या ठिकाणी
5 मायनस 3, 5 मायनस 3 2/4. पुन्हा 2 ने काय केलं आपण डिव्हाइड केलं 1/2 त्या ठिकाणी. पुढे डी डिफरन्स T4 मायनस T3 इज इक्वल टू T4 7/4 मायनस T3. T3 किती आहे 5/4. पुन्हा आपल्या लक्षात येत असते डिनॉमिनेटर सेम आहे, छेद सारखाच आहे, छेद जसाच्या तसा आणि अंशस्थानी काय आहे 7-4. तरी 7-5 7-5 2/4. पुन्हा 2 ने डिव्हाइड केलं या ठिकाणी किती राहिलं 1/2 त्या ठिकाणी राहिलं. बरोबर. ज्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू T1 किती आली, फर्स्ट टर्म किती आहे 1/4. कॉमन डिफरन्स सामान्य फरक. आता सामान्य फरक डी ने दाखवतो आपण, तर तो किती येत असते 1/2. तर अशा पद्धतीने हे असणारा जे काही क्वेश्चन नंबर 3 जो आहे तर तो क्वेश्चन नंबर 3 आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.